हा काम करून थकल्यात, एनर्जी बी आहे. चला तर मग एका मिनिटात बॉडीला आपण चार्ज करूया. जसं आपल्या फोनमध्ये आपली बॅटरी संपली तर आपण लगेच फोनला चार्ज करतो आणि जर चार्ज नाही केला तर ते ॲप्स हळूहळू बंद पडायला सुरुवात होतात. मग आपल्याला लगेच त्याला चार्ज करावं लागतं. तसंच आपल्या बॉडीचं आहे. जर आपण आपल्या बॉडीला चार्ज नाही केलं तर म्हणजे आपल्या शरीरातले ॲप्स म्हणजे मेंदू, डोळे, हृदय, यकृत हे हळूहळू स्लो पडायला सुरुवात होतात. तर याला काय करायचं? याला चार्ज कसं करायचं? तर यासाठी आपल्याला कुठे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही पडेल, नाही कुठल्या स्टिंगची. तर आपल्याला इथे पडणार आहे फक्त फ्री ऑक्सिजनची. हे ऑक्सिजनच आहे जे या आपल्या बॉडीतल्या ॲप्सना पुन्हा रिचार्ज करायचं काम करतं. दिवसातून एकदा तरी 5 मिनिटं का होईना खोलवर श्वास घेऊन सोडत चाला. आपल्या बॉडीला 100% ऑक्सिजन मिळू द्या. आपल्या ऑर्गन्सला 100% ऑक्सिजन मिळू द्या. जर हे नाही झालं तर याने काय होतंय, काही लोक म्हणतात मला चक्कर येते, थकल्यासारखं वाटतं, झोप येत नाही, तर कोणाला झोपच येत नाही. आपल्या ऑर्गन्सना 100% ऑक्सिजन मिळू द्या आणि हे काही दिवस तरी करा. तुम्ही याचे रिझल्ट बघून तुम्ही स्वतः शॉक व्हाल. आणखी जेव्हा तुम्हाला कधी अशी सिच्युएशन येईल ज्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रेस वाटेल, म्हणजे तुम्ही कुठला इंटरव्ह्यू द्यायला गेले, अशी कुठली सिच्युएशन असते जिथे आपण फेस नाही करू शकत, तशा वेळी आपल्याला खूप स्ट्रेस येते. तर काय करायचं? तर लेफ्ट नॉस्ट्रल ब्रिदिंग करायची. तर लेफ्ट नॉस्ट्रल ब्रिदिंग कशी करता येईल? आपला राईटचं नॉस्ट्रल बंद करायचं आणि लेफ्टनी 2 मिनिटं तरी श्वास घेत जायचं, सोडत जायचं, घेत जायचं, सोडत जायचं. याने काय होणार, तुमच्या बॉडीतला टेस्टोस्टेरॉन वाढेल आणि स्ट्रेस हॉर्मोन कमी होणार. सो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू.